आधी नाव बदल. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. अरे माझा व्हिडिओ ऑन नाहीये. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. चला व्हिडिओ ऑन करा. आज जे कोण व्हिडिओ ऑफ करणार आहे ना मध्येच, त्याला मी शिक्षा करणार आहे. कोण कोण ऑफ करतं? आता किती दिवस झाले आपल्या शाळेचे नियम माहितीये? दिसते का मी तुम्हाला? कशा जॉईन केलंस आधी? मोबाईल वरनं जॉईन केलंयस? कसं जॉईन केलंस? विराज. काय रे नमस्कार मॅम. पार, कुठे होता 2 आठवडे? अम, ए- शाळा- एक दिवशी मी एक थकलेला होता, तर मी झोपला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कुठेतरी गेलो होतो. मला हो. माहिती नाही अजून तरी. शाळा सुरू झाली का तुझी? अजून तरी नाही, अजून 1 महिना हो हो. सुट्टी. पण मी व्हिडिओ पाहिले, व्हिडिओ. होमवर्क पण केला. हो, पाहिला तुझा होमवर्क. 5:07 सुरू करूया आपण. ओके, 2 2 मिनिटांनी. आजची प्रार्थना पाठ आहे ना? हो, आज म्हण तू. ठीक आहे. ठीक आहे. मागच्या वेळी आधी तू म्हणली होतीस वाटतं ना? आधीने म्हटली होती. मग आज ओजस्वी, सुरभी आणि पार्थ. चालेल? पहिलं ओजस्वी म्हणेल, मग सुरभी म्हणेल, मग पार्थ म्हणेल. हं? 7 वाजून 5 मिनिटांनी सुरू करू. 1 मिनिट देऊया सगळ्यांना.
काय झालं आधीला परत? चला करा सुरू प्रार्थना. सॉरी मॅम, चुकून बंद केला. हम्म. जया, पार्थ आणि हे आधी व्हिडिओ ऑन करा. आज कोणी ऑफ नाही करायचा व्हिडिओ बर का? सगळ्यांनी ताठ बसा, हात जोडा, छान बसा सगळे, प्रसन्न चेहरा, हसरा पाहिजे मला सगळ्यांचा चेहरा. चला करा ओजस्वी सुरू. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. सुरभी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. पार्थ. लाभले ए आयुष्य आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. आता विराज, आदी आणि जया म्हणतील प्रार्थना. म्हणा पुन्हा, म्हण, सुरुवात कर. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आधी म्हण, अनम्यूट कर. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. जिया. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. अजिया, एक करेक्शन सांगते मी. घेतला जो नाही, ठीक आहे. हो, आणि तुम्ही सगळ्यांनी लिहून काढली ना प्रार्थना? मॅडम शेअर करू शकता का?
काय तुम्ही म्हटलं मॅडम? शेअर करू शकता? प्रार्थना हो करते ना, शेअर करते करते. पुन्हा तुम्ही गडबड करायला लागलाय म्हणून मी आज सगळ्यांना म्हणायला लावली. न आणि न तिथे लिहिलंय की नाही, बरोबर जे लिहिलंय ते वाचायचं आपण, हो की नाही? माणूस शब्द आहे, माणूस, तर माणसाने असंच वाचायचं. ओके, सगळं न आणि न गडबड होतीये. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे. वेगवेगळे आहेत ना. मला को होस्ट बनवा. होस्ट बनवायला पाहिजे, तो एकच आहे ना हे तुमचं. नाही, मी ते शेअर करायला गेली आणि मी लेफ्ट झाले. हा केलं ठीक बघ. आहे. हो. आणि आज व्हिडिओ कोणी पण ऑफ नाही करायचा बरं, सगळ्यांनी ऑनच ठेवायचे. नीट ऐका, मी वाचते तोपर्यंत मॅडम शेअर करतील. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे. कळलं? न नाही नाही नाही, परसायदान आलं, थांबा 1 मिनिट. हं. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आधी कुठे गेला? कळलं? न कुठे कुठे कळलं तुम्हाला? वागणे, माणसाने माणसाशी माणसासम, पुन्हा वागणे. इथे सगळे न न न आले पाहिजेत. हा, आली का? येते अजून, म्हणजे हा, स्टार्टेड दिसते. स्क्रीन शेअरिंग. नाही अजून आली नाही, आली. बस बस, बघा आता नीट, तुमच्याकडे लिहिलेली आहे ना? धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. पुन्हा ने यायचे, बघताय ना? मग पुढच्या ह्याच्यात भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो वरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. पुन्हा ने यायचे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. पुन्हा ने इथे. कळलं? करा मॅडम शेअरिंग. लक्षात आलं? नीट पुढच्या वेळी म्हणताना या चुका पुन्हा पुन्हा झालेल्या दिसल्या नाही पाहिजे. ठीक आहे. हा. आणि त्या आल्या होत्या आपल्या वारीच्या दिवशी, त्या ताई आली होती की नाही, तिने काय सांगितलं की उच्चार स्पष्ट पाहिजेत, जे लिहिलंय तेच आपण वाचायचं. श श सगळे बरोबर आले पाहिजेत. भाषा आशा, प्रयत्न करायचा आपण. आपण खूप बोलत नाही त्यामुळे आपल्या चुका होतात. इथे मराठी कमी बोललं जातं ना, म्हणून आपण लक्ष देऊन त्याच्याकडे नीट उच्चार करायचे. पुढच्या वेळी नक्की सगळ्यांनी ऐका काय. आधी चला व्हिडिओ ऑन करा. मीर
आपल्या वारीच्या कार्यक्रमात अवनीने छान भजन म्हटलं होतं आणि नाही गोष्ट सांगितलीस, दोन्ही केलंस का? नाही, एकनाथ तिने गोष्ट महाराजांची सांगितली, हा आणि त्या भजन आरवनी म्हटलं. आरवणी येस, छान सांगितली, तिचं खूप कौतुक केलं पाहुण्यांनी आपल्या. कॉन्फिडेंटली पूर्ण 2-3 दिवसापर्यंत सगळे आत्मविश्वासाने कौतुक बोलली. हा 2-3 दिवसापर्यंत सगळे कौतुक करत होते घरामध्ये. हो, छान केलंस तू, असंच ठेव, आत्मविश्वास चांगला आहे तुझा. थँक्यू तसंच दिसतं ते. हा, असू दे. मॅम. चला. मी मागच्या 2 आठवड्यामध्ये आले नाही मॅम. सगळ्यात मागच्या आठवड्यामध्ये मी जरा विसरले आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये विसरायचं नाही बाबा, मी बाकी काही मान्य करीन, विसरायला कसं होईल सांग. आणि आरव येतो शुक्रवार म्हणून विसरतेस का? असं काही नाही. आरव येतो बरोबर शनिवारी. ते हा असतो थोडासा अभ्यास मॅम शुक्रवारी. शुक्रवारी शनिवारी सुट्टी असते, मग शुक्रवारी सगळं संपून शनिवारी मग वेळ मिळतो थोडासा. बघूया, आता तुमचा क्लास तसाही वेगळा करावा लागणार आहे आता परीक्षेसाठी. कुठल्या दरम्यान असते परीक्षा? हा, परीक्षा 2 ऑक्टोबरला आहे. बघू आपण आता कधी घ्यायची. आपण सुट्ट्या असतात ना इकडे, त्यामुळे विचारलंय सरांना. पण ऑक्टोबर मध्ये असणार. 10 महिना झाला, ऑगस्ट पासून साधारण सुरू करू. ऑगस्ट. आपण, तू बघितलं का व्हिडिओ पाहिलेस आधीचे? नाही पाहिले. नाही पाहिले. आता मोठी आई धडा शिकलो आपण, तो एकच धडा राहिलाय आपल्या याच्यातला, त्या पुस्तकातला. पुस्तक आहे सगळ्यांकडे? काढलं? मिहीर, अनगाद्विका, नाव बदला आणि व्हिडिओ ऑन करा. आज जो कोण व्हिडिओ ऑफ करेल त्याला मी पेनल्टी देणार आहे. मी त्याच्या घरी येणार आहे. मॅडमनी पण ऑन केला. मिहीर आहेस का? आता याच्या पुढे ज्याचा व्हिडिओ ऑफ होईल त्याच्या घरी मी येणार आणि प्रत्यक्ष वही तपासणार तुमची मराठीची. आता वही आहे ना सगळ्यांनी आणलेली, सगळ्यांनी ते प्रश्नोत्तर लिहिलेले ते पेज काढा. बऱ्याच चुका आहेत, त्या चुका करेक्शन करा. विराजच्या घरी येणार मी आता पुण्याला. नाही उघडला व्हिडिओ लावला ते. या दोघींचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. अनगाद्विका, पाऊस खूप आहे ना? कुठे कुठे? आमच्या साईडला नाही आहे पाऊस. आमच्या इथे नाही, आज दुपारी होता. मॅडम घेता का यांचं तुम्ही क्वेश्चन? हो घेते ना. काढू तर. काढलं का पुस्तक? बाई पुस्तक कोणी कोणी लिहिलंय? चार जणांनी लिहिलेत. आधी लिहिलं? लिहिले का प्रश्नोत्तर? विराजने पण लिहिले. चल विराज, पहिला प्रश्न वाच. एक 2 वाक्यात उत्तरे लिहा. आता आमच्या सुरभीला प्रश्न पडला की किती मोठं उत्तर लिहायचं असतं, ते तिला कळत नाही. आता 1-2 तुमचं हे सगळं तुमच्या सर्व विषयांसाठी आहे. ओके, फक्त मराठीसाठी नव्हे. कुठल्याही विषयाचं उत्तर किती लिहावं? कारण आता तुम्ही वरच्या वर्गात, अवनीला माहित असेल. आता तुला लॉंग आन्सर्स असतील ना अवनी? 4 मार्क 5 मार्कात असतील ना? मग त्याला किती लिहायचं कळत नाही. तर मग त्याचं साधारण काय माहितीये, 1 मार्क असेल तर 3 लाईन द्यायच्या. जेव्हा म्हणतात की एका वाक्यात उत्तरे लिहा, तेव्हाच फक्त एका वाक्यात लिहायचं. त्याच्यानंतर असं जर स्पेसिफिक लिहिलं नसेल एका वाक्यात उत्तर लिहा, तर त्याचं कमीत कमी एका मार्काला 3 वाक्य. जर 3 मार्काचा प्रश्न असेल तर तुमचे 10 वाक्य व्हायला पाहिजेत लिहून. कळलं? जास्ती करून भाषाविषयी लिहिताना तुम्ही इंग्रजी, कन्नडा, काय तुमची असेल लँग्वेज ती. साधारण असा हिशोब असतो. जेव्हा म्हणतात एका वाक्यात उत्तर द्या, तेव्हाच फक्त एका वाक्यात द्यायचं. बाकीच्या वेळी
एका मार्काला 2 ते 3 ओळी लिहायला पाहिजेत तुम्ही. कळलं? आता इथे म्हटलंय 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामुळे तुमचं इथे जरा उत्तर मोठं पाहिजे. आता पहिला प्रश्न वाच विराज. घर बांधण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात? बघ आता वाच, काय काय नीट वाच. काय आहे प्रश्न? नीट वाच. घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? शाबास. वाच आता उत्तर काय लिहिलंयस. घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड याचा उपयोग होतो. शाबास. सगळं बरोबर लिहिलंयस पुस्तकात बघून? हो. चुकलं नाही ना? स्पेलिंग मिस्टेक काही नाही ना? नाही. गुड. आणि कोणी लिहिलंय या प्रश्नाचं उत्तर? वाच ओजस्वी, वाच. मॅम, घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड या गोष्टी लागतात. लाकूड, लोखंड. मॅम, लाकूड मी वाचलं. वाचलंस का? हा. लोखंड. विराज, तू लिहिलं होतं का लोखंड? नाही मॅम. लिहून घे मग. सुरभी, तू काय लिहिलंय? मॅम, मी लिहिले घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड ह्या वस्तू लागतात. ठीक आहे. आता सगळ्यांनी लोखंड ऍड करा त्याच्यात. लोखंड पण लागतं ना. आपले खिडकीचे हे कसे असते, चौकट लोखंडाची असते ना, आयन. ठीक आहे. कळलं सगळ्यांना उत्तर? ठीक आहे. ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी पटकन लिहून घ्या. आणि पुस्तकातच आपण चेक करायचं आपलं स्पेलिंग बरोबर आहे का ते. काना, मात्रा, ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, काय ते बघून घ्यायचं. चेक करायचं आपणच आपलं. म्हणजे 2दा वाचून होतं. झालं? हे धडा शिकवला तेव्हा जिया तू होती का? नव्हती वाटतं ना? वाचलाय तू धडा? नाही मॅम, माझी परीक्षा होते. परीक्षा होती. मग माहित आहे तुला धडा वाचायला पाहिजे होता आधी. हो मॅम. वाचून लिहिशील? हो मॅम. मिहीर, अनघा, अद्विका, व्हिडिओ ऑन करा. अनघा, अद्विका, काही प्रॉब्लेम आहे का? मॅम, करतो. चला लिहून. घर बांधण्यासाठी दगड, माती, चुनखडी म्हणजे चुना, लाकूड, लोखंड, या वस्तू लागतात. जमीन. पुढचा प्रश्न कोण वाचतंय? विराज, तुझं झालं ना? आता दुसरं कोणतरी वाचा. पार्थ, वाच तू. त्याने पण लिहिलेत. जमिनीच्या पोटात कोणकोणत्या खनिजे सापडतात? लिहिलेस उत्तर? हो. वाच. चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. सोने, लोखंड,
कोळसा आणि अ, अ, सोने, लोखंड, कोळसा पण पोटात सापडतात. शाबास. आता हे एकत्र नीट लिहायचं पण. हा, आणि कोणी लिहिलं याचं उत्तर? लिहिलं ना गाद्विका तुम्ही? नाही लिहिलं. सांग विराज. चांदी, रुपे, पितळ, तांबे, सोने, रुपे, लोखंड व दगडी कोळसा. शाबास. काय धडाच मला मुळात पटलेला नाही. मॅडम, एक कुठला तरी संयोग आहे ना हे? तांबा ओरिजिनल आहे, पितळ मला वाटतं 2 याचा आहे ना? हे बघ, याच्यात ना सरळ 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 चुकीचं दिलंय. आहे का मॅडम तुम्ही? काय म्हटलं मॅडम? पितळ आहे काय, संयुक्त 2 याचा आहे ना, तांबा आणि जस्त. हो, ते सरळ याच्या जमिनीच्या पोटात मिळतं म्हणून दिले. काय धडे कठीण काय, आहे. बघा की. धडाच पे झाला नाही. सगळीकडे हे दिलंय उद्गारवाचक चिन्ह, कुठेही फुलस्टॉप नाही अख्ख्या धड्यात. त्या दिवशी आपण हम्म. नोटीस केलं. चालेल, हे घेऊया ना आता. झालं का यांचं क्वेश्चन आन्सर झाले का? नाही काय चालू आहे ना. व्हायचे का? बरं. तिसरा प्रश्न. ओजस्वी वाच. कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? सांग. कारखान्यात धातूपासून सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, कुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात. सगळ्याच गोष्टी, धान्य सोडलं तर सगळ्या गोष्टी कारखान्यातच बनतात ना? हो मॅम. बरोबर. लिहिलं सगळ्यांनी? विराट, चेक केलंस तुझं बरोबर आहे? हो मॅम. गुड. चुना, पुढचा प्रश्न काय आहे? चुना कशापासून तयार करतात? सांग विराज. जमिनीत चुनखडी खडक असतात. चुनखडीचे खडक असतात. चुनखडीचे खडक असतात. त्या खडकापासून चुना तयार करतात. आधी तू लिहिलेस का रे प्रश्नोत्तर? वाच पुढचा. अनम्यूट कर. लेखिकेच्या मते मातृभूमी बद्दल प्रभाव का बाळगावा? नीट काय, नीट बघ काय आहे शब्द, काय आहे नीट बघ. मातृभूमी बद्दल प्रभाव, प्रेमभाव. मग प्रेम
वेगळा आहे की नाही? आणि तू वाचलास काय? प्रभाव. प्रभाव. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे की नाही? म्हणून बरोबर वाचायचं. आपला एक तसा धडा पण झाला होता ना याच पुस्तकात, आहे का आधीच्या आहे काय माहिती. काना बदलला तर कसं होतंय, कपचं काप होईल, झाला होता ना एक धडा. विसरलात? सांग, उत्तर सांग आधी. मातृभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावास. का पण का बाळगावा असा प्रश्न आहे ना. ते लिहिलं नाहीस, बरं आता लिहून घे. वाच दुसरी. माणसाला सगळे मातृभूमी देते म्हणून प्रेमभाव बाळगा. एवढंच? तू काय एका लिहिलेस वाक्यात उत्तर. सुरभी? तू काय लिहिलेस? मॅम, मी लिहिलं की आपल्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या मातीतून, ह्या भूमीतले अन्न खाऊन आपण मोठे झालो आहोत, म्हणून मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा. मधलं काहीतरी हे पुन्हा वाच, जोडलं गेलं नाही वाटतं. पूर्ण नाही. आपल्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या मातीतून, ह्या भूमीतले अन्न खाऊन आपण मोठे मातीतून, तिथे पूर्ण व्हायला पाहिजे ना ते वाक्य. मातीतून मिळतात, ते आपल्या मातीतून मिळतातली मिळतात. काहीतरी मिळतात. त्या पद पाहिजे ना. तू काय लिहिलं विराज? मातीतून मिळतात. लेखिकेच्या मते मातृभूमी आपणास अन्न वस्त्र देते, दागिने देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर देते, पाटी पेन्सिल देते. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट भूमीनेच दिली. त्यामुळे मातृभूमीबद्दल आपण प्रेमभाव बाळगावा. हा शेवटचा जो पॅरेग्राफ आहे ना, ते सगळं लिहिलं तरी चालेल. त्याने तेच केलं आता, हो ना. शेवटचा जो आहे ना, लास्ट. मॅम, अर्धा पॅराग्राफ लिहिलाय. करेक्ट आहे, शाबास. ठीक आहे, कळली सगळ्यांना उत्तर? कोणाला काय शंका आहे का कोणाला? नाही ना? नाही मॅम. आता बघा काय म्हटलंय त्याने, किती सोपा आहे पुढचा प्रश्न. वाचा. अनघा, अद्विका, तुम्ही कुठे बसलाय दोघी जणी? मॅम, खुर्चीवर. ती कुठे बसली? एका खुर्चीवर बसला का दोघी? हो. का मग लिहिणार कसं? लिहितो. वाच पुढचा प्रश्न, वाच. तुम्ही खात असलेल्या अन्न पदार्थातील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात त्यांची यादी बनवा. मग ते फास्ट सांगायला पाहिजे. प्रत्येकाने एक एक सांगितलं तरी आपले किती जण आहे? 10-12 जण आहे आपण. 12 वस्तू होतील. सांग, तू सांग अनघा, सांग आधी. आपल्याला जेवण मिळतं. जेवण डायरेक्ट मिळतं का? नाही, पहिलं काय मिळतं सांग? अन्न पदार्थातल्या कुठल्या गोष्टी? मॅम, गहू. असं, बरोबर. अद्विका, तू सांग. तांदूळ. अवनी, तू सांग. भाज्या. गुड. प्रयाण.
काय मिळतं आपल्याला जमिनीतून? कुठल्या वस्तू मिळतात? जेवणातल्या, अन्न पदार्थातील. तू वाचला का? धडा वाचला होतास तू शिकवलं तेव्हा? तू होतास का? नव्हता वाटत. नाही, तुला पुस्तक नव्हतं वाटतं ना? मिळालं का आता? मॅम अजून नाही भेटत आहे. असं कसं? एवढं कुठे टाकलंयस? मॅम मला माहिती नाही, मी ठेवलं इथेच कुठेतरी. मग आता मी येते तुझ्या घरी शोधायला. मॅम काय रे? ज्वारी. हा, ज्वारी. ज्वारी, बरोबर आहे. ज्वारी. पण मग तू अभ्यास कसा करणार आहेस आता प्रयाण? आधी मिहीर व्हिडिओ ऑन करा. हो मॅम. आता मी येणार आधीकडे. फक्त मी पार्थकडे नाही जाऊ शकत, सगळ्यांकडे येऊ शकतो. पार्थ show off करू मॅम शकतो. ज्वारीला जोंधळे पण म्हणतात. बरोबर, ज्वारीला जोंधळे पण म्हणतात. मी वॉशरूमला गेलो. हा, ठीक आहे, ठीक आहे. आणखीन तू सांगू तर शकतो की नाही प्रयाण? जेवणात आपल्या काय काय पदार्थ असतात, त्यातले काय जमिनीत उगवतात? ज्वारी. ज्वारी आता सांगितले ना त्यांनी. मॅम रागी. काय काय असतं आपल्या जेवणाचं ताट समोर आणा ना. काय काय असतं जेवणाच्या ताटात? भाजी, पोळी, दुधी भोपळा, वरण. आता भाजी एक झालं. मिहीर टू बी. वरण. मॅम भात. मॅम राईस. भात. भात म्हणजे तिने तांदूळ सांगितलं ना. मॅम पुलाव. मॅम पुलाव, खिचडी, वरण, पराठा. वरण कशाचं बनवतात? मॅम डाळ. डाळ, हळद आणि पाणी. डाळ कुठली असते? मॅम डाळ कुठली असते माहिती का? डाळीचे किती प्रकार आहेत? मॅम तुरीचं डाळ. तुरीची डाळ, बरोबर. चला तुरीची डाळींची डाळ. नावं सांगा. इडली कशाची करतात? मॅम इडली डोसा बॅटर. इडली डोसा बॅटर, बरोबर आहे. कशाचं? दुकानातून आपण डायरेक्ट आणतो. उडदाळ. तूर डाळ नाही, ते उडीद डाळ आणि तांदूळ असं मिळून इडली डोसा बॅटर बनतं. तांदूळ क्रश करतात ना? हो, तांदूळ आणि डाळ भिजवायची आणि मग वाटायची मिक्सरवर, किंवा ते काय असतं. डाळींची नावं सांगा वेगवेगळ्या. शाबू, तूर डाळ सगळ्यांना माहिती आहे. उडद डाळ माहिती झाली. अजून कुणाला मूग माहिती डाळ, आहे का एखादा? मूग डाळ, मसूर डाळ, हे सगळं जमिनीत उगवतं, माहितीये का? मग सगळ्या वेगवेगळ्या डाळी दिलं तरी चालेल. ठीक आहे. पुढे आणखीन फळं. फळं कुठे उगवतात? अन्न पदार्थच आहे ना तो. झाडे. झाडावर. झाडं कुठे असतात? जमिनीत. जमिनीत. शेंगदाणे सगळं जमिनीतच उगवतं. सगळं जेवणात जे जे काय आपण वापरतो सगळं जमिनीत उगवतो. कांदे, बटाटे, गाजर, मुळा, हो की नाही? कुठली अशी आहे का तुम्हाला वस्तू माहितीये की ती जमिनीत उगवत नाही, आकाशात किंवा हवेत अशी उगवते? असं माहितीये का? आणि जी आपण खातो नाही ना. आपल्या जेवणाचं ताट समोर आणायचं आणि लिहायच्या वस्तू. ठीक आहे. नेक्स्ट टाइम 15 पदार्थ लिहून आणा, 15 गोष्टी. मॅम होमवर्क आहे का तो? होमवर्क. आता तर बरंच बोललो आपण. कोणी लिहिलं असेल तर ते पुढे वाढवा, चालेल. आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा हे तुमच्या शब्दात लिहा. आता आपण ते उत्तर आहे तेच आहे, हो की नाही? प्रश्नाचं उत्तर तेच सेमच आहे, ते राहू दे आता. मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा. कोण कोण नव्हतं? धडा कोणी नाही वाचलेला हा? कोणी? अवनी नव्हती, जिया नव्हती.
अवनी आणि जिया तुम्ही दोघी वाचा आणि तुम्ही नावं लिहा, खाली अंडरलाईन करा मोठ्या आईच्या नावाला. ठीक आहे. मॅम मी पण नव्हतो. आहे का पुस्तक तुझ्याकडे? विराज पुस्तक आहे? हो मॅम. हा मॅडम तुम्ही फक्त सांगाल का मध्ये चेंज बरं. करा? हो हो मी फक्त प्रेझेंट लिहिते. हो. चल अवनी वाच. सगळ्यांनी खूण करा काय. आणि सगळ्यांनी लक्ष द्या, ते मोठी आईसाठी काय शब्द आले आहेत, जन्मभूमी वगैरे, मातृभूमी वगैरे असे नावं असतील ते लक्षात ठेवा. ते शब्द बघायचे आणि त्याला अंडरलाईन करायचंय. सगळ्यांनी वाचायचा सोबत मनात. अवनी तू वाच मोठ्यानी. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचं ताट, यातील प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाले आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड आहे. कोण बरे अशी ही मोठी आई, तिचे नाव भूमी. जमीन एक मिनिट काय आहे? माती. नाव एक काय आहे? हा अवनी एक सेकंद थांब. केलं का अंडरलाईन सगळ्यांनी? केलं का? कोणता शब्द सापडला? कोण सापडले बघा. भूमी आणि जमीन. हा छान. अवनी वाच पुढचं. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते. माती आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात. जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना. पाटीत जमिनीतच सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. केळी, केवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळेच मिळतात. जमीन नसती तर यातल्या एकही जिन्नस आपल्याला मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली मोठी आई? हा बस ठीक आहे. आपली आई मोठी. जिया वापरता ते कपडे पहा. अवनी थांब. अवनी थांब. अवनी जिया झालं मॅडम माझं. तुम्ही वापरता ते कपडे पहा. हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात. मॅम रेशमा म्हणजे सिल्क ना? सिल्क वर्म्स असतात ना? हा मॅम, रेशमाचे किडे असतात. त्याला किडा, मराठीत किडा म्हणतात. हा.
तुतीच्या झाडावर ते जगतात. ही ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिनस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येईल. चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्याच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पितळ, तांबे, कथील नसते, तर आपण भांडी कशाची केली असती. सोने रुपे नसते, तर दागिने कसे मिळाले असते. एवढेच नाही, अजून अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड हानी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते, तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया टोचण्या, चाकू टाचण्या पिन नसतात ना, पिन सेफ्टी पिन्स आणि हे पेपरला लावतो ती, हा ते पण त्याला टाच. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते, लोखंड आणि कोळसा नसता तर. सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? बस, आता विराज वाच. आता घर घराबद्दल पाहिलं तर पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड याचे घराला हे बघ, लाकूड यांचे, इथे थांबायचंय. तिथे फुल स्टॉप आहे ना, आणि मग घराला पुढचं वाक्य. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या तुळया व बिजागऱ्या लोखंडी आहेत. यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो?
जमिनीत चुनखडी चे खडक असतात. चुनखडीचे चुनखडीचे खडे खडक असतात. खडक असतात. खडक असतात. चुना या खडकापासून तर करतात. लाकूड कुठून आणले? हे बघ फुल स्टॉप दिला असला ना की तिथे थांबायचं. तर तुझं कसं होतंय, खडकापासून तयार करतात, लाकूड कोठून आणले असं होतंय. मग त्याचा अर्थ कळत नाही की नाही, म्हणून पूर्णविराम असला की तिथे थांबायचं थोडस आणि मग पुढचं वाक्य वाचायचं. वाच. लाकूड कुठून आणले? मोठ्या मोठ्या रानातील वाळलेले प्रचंड झाडे ओढून तोडून हे आपण आणले. आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या कड्या कुलुपे खिळे बसवले आहेत. हे लोखंडी भूमीच्या पोटातूनच सापडतात. भूमातेच्या पोटातूनच सापडतात. थांब. आता आणखीन एक शब्द मिळाला बघा आपल्याला. भूमाता. भूमी, जमीन आणि भूमाता. तिसरा शब्द मिळाला मोठी आईसाठी, होय ना. निर्मिती वाच पुढे. आहे का अटकलीये निर्मिती? स्टील झाली वाटतं निर्मिती. नाही वाटत, इंटरनेट इशू. प्रयांकडे पुस्तक नाही. अनगा वाच. अनगा वाच पुढे. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबायावर. हे कोण त्यांना देतं? आपली मोठी आई. जगात जी सुंदर गोष्टी दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल देते, सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. एक मिनिट अनगा. आता इथे आणखीन एक हे मिळालं आपल्याला, समानार्थी शब्द. कुठला मिळाला सांगा? मातृभूमी. मातृभूमी आणि धरणी माता. धरती माता. धरती माता, धरणी माता. वाच पुढे. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी
प्रेमभाव बाळगावायाच नको का? आपली मोठी आई म्हणजे आपली मायभूमी. मालतीबाई दांडेकर. व्हेरी गुड. लास्ट एक शब्द सापडला कुठला? प्रेमभाव बाळगणे. नाही, लास्ट एक शब्द सापडला ना मोठी आईसाठी. मायभूमी. बरोबर. किती झाले आता? एकाने वाचा कोणीतरी. अद्विका वाच. लिहिले का तुम्ही हे शब्द? अंडरलाईन तरी केले? हो मॅम. मी सांगू? नको, अद्विका सांगेल. अद्विका सांग शब्द. तुम्ही टिक करा आणि स्पेलिंग चेक करा. जिन्नस, वस्तू. होय होय. मायबूम मोठी आईसाठी वापरलेले शब्द सांग एकदा. केलं का? अंडरलाईन केलं? मायभूमी, मायभूमी, मातृभूमी, धरणी माता, केलं नाही तुम्ही अंडरलाईन? केलं मॅम. मग बघा पहिल्या पानावर. लिहिलंच. पहिल्या पानावर बघा. केला का? कोणी? निर्मिती आता जॉईन झाली का? निर्मिती तुला वाचायला सांगित. परत अडकली वाटतं ती. त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम दिसतोय. निर्मिती आहे का तू? हो मॅम. ऐकलं सगळं? तुला किती बोलवलं मी वाचायसाठी. मॅम मी डिस्कनेक्ट झाली होती. हा तेच अडकले सब दिसत. पुस्तक आहे का? मिळालं का पुस्तक? तिच्याकडे आहे पुस्तक, याच्याकडे नाही. प्रयाणकडे नाही फक्त. नाही, तिच्याजवळ पण नव्हतं. तिच्याजवळ पण नाहीये. काय निर्मिती आहे का पुस्तक? विराज हात खाली कर राजा. दुखेल हात. हो मॅम आता आहे. मी पीडीएफ मॅम मी आता सध्या पीडीएफ सॉफ्ट कॉपी आहे. प्रयाण तू पण काढून जाऊ दे. संपलंच आहे. हे बघा. भूमी जमीन. लिहा सगळ्यांनी. भूमी जमीन, भूमाता, धरणी माता, मायभूमी. आणि काय राहिलं रे? अजून एक राहिलं ना मॅम जमीन. मातृभूमी. मायभूमी. जमीन म्हटलंच की. भूमी जमीन, भूमाता, धरणी माता, विराज एकदा वाच सगळे लिहिलेले. मॅम थांबा. हा कोणतरी आलं. वाच ओजस्वी, वाच तोपर्यंत. मॅम मी वाचतो. थांब 1 मिनिट थांब. जमीन, हा धरती माता, मायभूमी. झालं. तू वाच ओजस्वी. मातृभूमी. मातृभूमी. धरणी माता नाही लिहिलं? धरणी माता. मॅम माय भूमी जमीन, भूमाता, धरणी माता, मातृभूमी, मायभूमी. शाबास. झाले सगळ्यांचे लिहून झाले? पुढे जाऊया. पाटी पेन्सिल यासारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा. जे असं आपण जोडून उच्चारतो ना त्याला जोड शब्द म्हणतात. पाटी पेन्सिल, खडूफळा किंवा दुसरं पाणीपुरी, पुरी भाजी, धन्यधान्य, धनधान्य. असे शब्द कुठे आहेत धड्यात? हे शोधायला सांगितले. भांडी कुंडी. या लास्ट पॅरेग्राफ मध्ये सगळे जोड शब्दच आहेत. अन्न वस्त्र, धनधान्य, भांडी कुंडी, चहा साखर, पाटी पेन्सिल हे सगळे जोड शब्द आहेत. म्हणजे 2 शब्द आपण जोडून उच्चारतो, जोडून घेतो. त्याला जोड शब्द म्हणतात. ठीक आहे. कप बशी,
असे सहसा ते जोडून घेतो आपण. दगड माती. यातले शोधून लिहायचे आहेत तुम्ही. बरेच सांगितले ते लास्ट याच्यात आहेत बरेचसे. लिहिणार ना? ठीक आहे. आता समानार्थी शब्द. मातृभूमी. हे तर सगळ्यांना येणारच. पटकन लिहा आणि सांगा. मातृभूमी. मायभूमी. मायभूमी. वस्त्र. वस्त्र कशाला म्हणतात सुरभी? कपडे. माया. काय प्रेम. 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 आई. माता. माता. जननी. जन्मदात्री. किती आहेत माताला? आईला तर खूप आहेत. लिहा. निर्मिती. नुसतं डोक्याला हात लावून बसलीये. आपोआप लिहून होणार आहे. कोणी कोणी ऑफ केला? जिया. सगळ्यांनी मला पत्ता पाठवायचा आहे काय आधी? सगळ्यांनी मला पत्ता पाठवायचा. मी घरी येणार आहे. आधीच्या घरी तर पहिली येणार आहे आता. हे शब्द असेच लिहा. जिन्नस, भूमी, रॉकेल. ते काय लिहा तुम्ही. ओके. हा पुढचा प्रश्न मस्त आहे बघा. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. साखर बनते ऊसापासून, असं त्यांनी एक्झाम्पल दिले, उदाहरण दिले. फुटाणे कशापासून बनतात माहितीये का? नाही. तूर डाळ. फुटाणे खाल्लेत का तुम्ही? हो. खाल्लेत. मग कशापासून बनतात माहितीये? मे बी तूर डाळ. मॅम हरभऱ्यापासून. हरभऱ्यापासून. तुरडाळीपासून नाही बनत. हरभऱ्याच्या. हरभरे हिरव्या हरभरे असतात पाहिलेत की नाही? ओले असतात ते. मग ते ओले, काही ओले विकतात, मग सुकवतात आणि ते भट्टीत भाजले की त्याचे फुटाणे होतात. मनुके. विराट तू बोलू नको आता. कोण म्हटलं अंगूर? अनग. अंगूर मराठीत काय म्हणतात अंगूरला? द्राक्ष. द्राक्ष. आता अवधी सांग. भाकरी. ताली भाकरी कशाची बनवतात? भाकरी कशी? ज्वारी, बाजरी. ज्वारी. ज्वारी लिहा, जोंधळे लिहा, बाजरी लिहा, चालेल. चपाती. चपाती म्हणजे पोळी. पीठ. मनुके कशापासून बनतात मॅम? विराट आता बोलू नको. तुम्ही उठरा. पीठ. पिठापासून बनतं, पण पीठ कशाचं असतं ते? गहूचं. गव्हाचं म्हणायचं, गहूचं नाही. गव्हाचं. पार्थ, द्राक्षाचं स्पेलिंग लिहिता आलं का? मनुके द्राक्षापासून बनतात. द्राक्ष लिहिता आलं सगळ्यांना? दच्या पोटात रेख द्यायचे. कोणी लिहिले दाखवा जरा एकाने. पुढे ज्यांनी लिहिलं त्यांनी बोला, म्हणजे त्यांच्या याच्यावर फोकस होईल. द्राक्ष. कोणी लिहिलंय? अवनी लिहिलंयस? सुरभी लिहिलंयस? अरे देवा. अवनीचं दिसतंय बघा. दच्या पोटात रेख दे. ओजस्वीचं दिसतंय. ओजस्वी थोडं इकडे सारखं. ओजस्वी लिहायला चुकलंय तुझं राजा. क्षत्रियाचा श काढायचा आहे. क्षत्रियाचा. द्राक्ष. दच्या पोटात रेख, काना आणि क्षत्रियाचा. माझी पाठीचा लागत नाही. कोण दाखवते? अवनी दाखवते का? एक सेकंड. अवनी दाखव मग. अवनी बरोबर. बघ बरं. दिसते का सगळ्यांना अवनीचं? जरा दिसतंय आता. क्षत्रियाचा लिहा. तू तोच लिहिला ना अवनी? तेवढंच क्लिअर दिसत नाही. क्लिअर नाही दिसत आहे तरी पण ठीक आहे.
आईला दाखव आपल्या वेफर्स. कसं लिहायचं सांग ना. आवडीचा पदार्थ आहे. द्राक्ष कसं लिहायचं परत? बरोबर. द अवनी बरोबर लिहिलंस. काढला का? द अवनीने लिहिलंय. अवनी दाखव पुन्हा. दच्या पोटात रेघ द्यायची खाली. असं हा अवनी दाखव पुन्हा. मी स्पॉटलाइट हा, केलं. दिसतंय बघ द्राक्ष. ते बघा दाखवलं अवनीने. दच्या पोटात रेघ द्यायची, काना द्यायचा. निक्ष क्षत्रियाचा. पुढचं मॅडम 8-5 वेफर. झाले. हो 8-5 झाले. आलं लक्ष, गेलं लक्ष. वेफर्स आवडीचा पदार्थ येऊन जाऊन तोंडात जातात. हा काय अनघाद्विका बटाटा. कशाचे बनतात? बटाटा. बटाटा, केळं, केळं पण. हो सॉस, टोमॅटो. हे तर एकदम सगळ्यांच्या आवडीचं असेल. मॅम टमाटा. हा, टमाटा नाही रे. टोमॅटो. सरबत ते पण कशाचं बनत? फळांचं. लिंबू. ठीक आहे. आंबा. आंबा. ठीक आहे. आंबा. ते सरबत काय भरपूर. चिक्की पण भरपूर याची बनते. शेंगदाणा. काजू, गूळ, साखर, तीळ. शाबास. व्हेरी गुड. हे मुलं खातायत चांगलं छान. आता भूक लागली. चला चला आता हे खालचं तुम्ही करून आणा. सोपं आहे सगळं. मी अनेक वचन एकदा सांगते. तुळई, तुळया. ते लिहिलंय बघा, धड्यात आहे. तुळया. बिजागरी, बिजागऱ्या. ते पण आहे शब्द. झाड, झाडे. दागिना, दागिने. कवट, कवठे. माती, माती. हा खालचा ते 9वा क्वेश्चन. 9वा. मॅम माझं झालंय. हा आता तुम्ही करा विराज. मी सांगेपर्यंत अनम्यूट नाही करायचं. सुरभिका ये. लिहून झालं की फोटो काढून टाका सगळ्यांनी. टोमॅटो. ट ला कांदा मात्रा. मॅ वर चंद्र. मॅच्या वर चंद्र आणि टो. आणि मातीचं अनेक वचन मातीचे. एक माती, अनेक माती. असं एक दोन असं काही नाही मातीला. कळलं? त्याच्या काउंट करता येत नाही ना. एक माती, दोन माती. त्यामुळे माती, माती. त्याला अनेक वचन नाही. पिपलला कसं काही नाहीये की नाही. 1, 2 असं. तसंच मातीला पण काही नाही. कशाची बनलेली असते? पाणी सारखी. भाकरी कशाची बनलेली असते? जोंधळे, ज्वारी, मका, तांदूळ, काय रागी. भरपूर याचे बनवतात हल्ली भाकरी. ठीक आहे. सगळ्यांनी लिहा आणि फोटो टाका. हे सगळं तुम्हाला येणार आहे. सगळं धड्यातच आहे. व्हीटला काय म्हणतो? गहू. मॅम मातीला काय येणार आहे? माती. हेच सांगितलं ना. पिपलला काय आहे का? एक वचन, अनेक वचन आहे का? नाही की नाही. तसं मातीला पण काही नाही. माती, मातीच. आपण काउंट करू शकतो का? 1 माती, 2 माती, 3 माती असं नाही. असं ढीग घ्यायला लागते की नाही माती. हो मॅम. ठीक आहे. पुढच्या वेळी व्याकरण घेऊया. आहे का अजून? आहे थोडस आहे. त्याच आहे पुढचा. चला सगळ्यांनी व्यवस्थित लिहून काढा सगळे शब्द आणि टाका ते याच्यावर. मोठी आईसाठी जे शब्द लिहिले तुम्ही ते लिहा आणि फोटो काढून पाठवा. ठीक आहे. जरा स्पष्ट लिहा. चांगली पेन्सिल पेन चांगलं वापरा. आम्हाला ते डोळ्याला त्रास होतो. आम्ही म्हातारे आहे ना. चष्मा आहे आम्हाला. नाही त्यांनाही नाही वाचता येणार. चष्मा नसणाऱ्यांना पण वाचता येणार आणि असं असतं ते. ठीक आहे. फोटो दिसतच नाहीत. आम्ही दुरुस्ती कशी करणार? होय की नाही. जरा स्पष्ट लिहा. चांगली पेन्सिल पेन वापरा. ठीक आहे. चला मग बंद करूया. हा. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. भेटूया पुढच्या शुक्रवारी. शुभरात्री. शुभरात्री. चला शुभरात्री. शुभरात्री. मॅडम एंड करा.